या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। एका अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याबद्दल आरोपी शुभम मनसावाले व नागेश रोकडे यास विशेष न्यायाधीश श्रीमती केडी शिरभाते यांनी जामीन मंजूर केलाय। या प्रकरणी फिर्यादीनं सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। यातील पीडिता अल्पवयीन असून तिला आरोपींनी 29/9/2023 रोजी राहत्या घरातून फूस लावून पळवून नेलं असल्याचा आरोप होता। त्यानंतर नातेवाईकांकडे विचारपूस केली असता पीडिता आढळून आलेली नाही। आरोपी दिनांक 12/10/2023 रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर आरोपींनी जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता। या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट महेश गोडनवरू, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।